सकाळची वेळ होती. सूर्यनारायण डोंगराडून आपले दर्शन देत होता. खूपच रम्य दृश्य होते ते. रविराजाच्या सोनेरी पिवळ्या धमक किरणात नाहून निघालेल्या झाडांनी जणू सोनेरी मुकुटच धारण केले होते. त्यावेळी झाडावर पडलेल्या दवबिंदूंना सूर्याची किरण मोत्यांची कांती प्राप्त करून देत होते. अशा त्या रम्य सकाळी पुरंदरच्या महालात सर्वजण सईबाईंच्या प्रसूतीची प्रतीक्षा करत होते. जिजाऊ मासाहेब महालात अस्वस्थपणे फेऱ्या घालत होत्या. घटका दोन घटका अशाच गेल्या आणि सईबाईंच्या महालाचा दरवाजा कुर कुर करत उघडला. महालातून भान विसरून धावत आलेल्या दासीनं बातमी दिली, सईबाईंच्या पोटी पुत्र रत्न जन्माला आले. त्यावेळी जिजाऊंचा आनंद तो काय वर्णावा. सर्व गडांवर आनंदी आनंद झाला. पुरंदरच्या बुरुजावरून तोफा कडाडू लागल्या. आसमंत भेदून ते तोफे गोळे फुटत होते. साऱ्या स्वराज्याला शिवपुत्राच्या जन्माची बातमी देत होते. त्यांच्या त्या आवाजाने बावरलेले पक्षी सैरावैरा उडत होते. बाळाच्या जन्माच्या वेळी शिवाजी महाराज स्वारीवर होते. जिजाऊ मासाहेबांनी खास विश्वासाच्या स्वाराकडे शिवाजी राजांसाठी पुत्रप्राप्तीची बातमी पाठवली. सैन्याच्या छावणीत बातमी पोहोचताच मोठा जल्लोष झाला. जय भवानीचा घोष आसमंत भेदून गेला. बाळाला पाहण्याच्या तीव्र इच्छेने चढ्या स्वारीनिशी शिवाजी राजांनी पुरंदरी कूच केले. शिवाजी राजे पुरंदरी आले आणि थेट गेले ते सईबाईंच्या महालात. दुरूनच राजांना त्यांच्या चंद्रमुखाचे दर्शन झाले. राजे सूर्य होते तर सई चांदणं होत्या. सईंच्या कुशीत बाळ शांतपणे निद्रा घेत होते. राजांनी आपल्या पुत्राला डोळे भरून पाहिले. खूपच सुंदर होते ते बाळ. शेवटी सिंहाचा छावा होता तो. सनई चौघड्यांच्या मंगलवाद्यात मोठ्या थाटामाटात बाळाचं बारसे करण्यात आले. मासाहेब जिजाऊंच्या आज्ञेने बाळाचं नाव संभाजी ठेवण्यात आले. शास्त्रांनी बाळाचे भविष्य वर्तविले. संभाजी अभिमन्यूसारखा पराक्रम गाजवेल, घराण्याची कीर्ती वाढवेल. शास्त्र्यांचे ते बोल ऐकून मासाहेब जिजाऊ कृतार्थ झाल्या. अर्धे आयुष्य शिवबाचे पराक्रम पाहण्यात गेले, अर्धे संभाजीचे पराक्रम बघण्यात जावो, हीच श्रींच्या चरणी प्रार्थना करत मासाहेबांनी हात जोडले. सईंनीही डोळ्याला पदर लावला. सईबाईंना अंगावर दूध नव्हते, त्यामुळे बाळ शंभूची खूपच आबाळ होई. म्हणून जिजाऊंनी नरसापूर जवळच्या कापूर बहोळाच्या गाडे पाटलांची पत्नी धाराबाई हिला संभाजी राजांसाठी दाई म्हणून गडावर बोलावले. महाराजांनी धाराऊला 26 होणांची तैनात लावून दिली. तिच्या दोन्ही मुलांना आपल्या नोकरीत घेतले. शिवाजी राजांनी सईबाईंना जिजाऊ व संभाजी समवेत राजगडावर हलवले. सईंच्या प्रकृतीत सुधारणा नव्हती. अंगात अशक्तपणा होता. तब्येत खालावत चालली होती. सई आजाराने पार खचून गेल्या होत्या. आजाराशी लढता लढता शरीरातील शक्तीही क्षीण होत चालली होती. राजगडावर आल्यापासून सईंनी अंथरूण धरले होते. बाळांतपणाच्या त्या आजारापासून सई उठल्याच नाहीत आणि शेवटी एक दिवस सईबाई सज्जावर झोपलेल्या होत्या. जिजाऊ, धाराबाई, वैद्य आणि बाळ शंभूराजे सारे अवतीभोवती होते. शंभू आपल्या निरागस डोळ्यांनी आपल्या मातेचे मुख न्याहाळत होते, पण त्या सर्वात सई एक चेहरा शोधत होत्या. राजे दूर स्वारीवर निघून गेले होते. राजांना शेवटचे डोळा भरून पाहता आले नाही याचे त्यांना दुःख होते. त्या डोळ्यातील मूर्ती अस्पष्ट होत चालली होती आणि आता तर ती बिलकुलच दिसत नव्हती. सगळीकडे अंधारच अंधार होता. शरीर प्राणहीन झाले. सईंनी डोळे मिटले. जिजाऊंनी शंभूला उराशी कवटाळून सई म्हणून काळीच भेदून जाणारी आर्त किंकाळी फोडली. सारा महाल सुन्न झाला. उभा राजगड थरारला. 5 सप्टेंबर 1657 या दिवशी सईबाईंनी राजगडावर देह ठेवला. शंभूराजांना अनाथ करून त्या निघून गेल्या. त्यावेळी संभाजीराजांचे वय अवघे 2 वर्षाचे होते. राजगडावर सईबाईंचे क्रियाकर्म करण्यात आले. सईबाईंच्या मृत्यूनंतर संभाजी राजांना आधार होता तो मासाहेबा जिजाऊंचा. जिजाऊंनी संभाजी राजांना कधी मातेची आठवण होऊ दिली नाही. शिवाजी राजांचे पहिलेच पुत्र असल्याने संभाजी राजांचे बालपण मोठ्या लाडात गेले. जिजाऊ, संभाजी राजांच्या सावत्र माता धाराबाई हे सारेजण त्यांच्यावर प्रेम करत. शिवाजी राजांचे संभाजीवर विशेष प्रेम होते. राजांनी संभाजीच्या शिक्षणासाठी विख्यात पंडितांची नेमणूक केली. संभाजी राजे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी हा वारसा आपले आजोबा
शहाजी राजांकडून मिळवला होता. गोमाजी बाबा मोहम्मद गौस यांनी संभाजीराजांना शस्त्रास्त्रात निपुण केले. कुस्ती करणे, दांडपट्टा फिरविणे, तलवार चालवणे या विद्या अवगत केल्या. घोडेस्वारीत राजांनी पिताश्रींवर हात मारला. मोहम्मद गौस याने राजांना घोडेस्वारीचे शिक्षण दिले. घोडेस्वारी करताना राजे अनेकदा पडत खरचटत, पण पुन्हा हिंमत धरून ते उभे राहत. छावा होता तो. जिजाऊ आपल्या नातवाच्या या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या पराक्रमामुळे खुश व्हायच्या. त्यांचे ते शौर्य बघताना त्यांना आपल्या शिवबाचे बालपण आठवायचे. त्यांचे ते शौर्य, कुठेही दऱ्याखोऱ्यात घोडा उडवत फिरणे, सवंगड्यांसह लुटपुट्या लढाया करणे, असे वाटायचे की त्यांचे बालपण संपूच नये. पण काळाला बंधन नसते. शिवाजी राजांनी शृंगारपूर जिंकले. बाळशंभूचे आता संभाजी राजे झाले होते. महाराज जिजाऊंच्या डोळ्यात निराळाच विचार चालू लागला. संभाजी राजांच्या 2 हाताचे 4 हात करण्यासाठी त्यांनी वधू संशोधन सुरू केले. त्या हजारो नक्षत्राच्या आकाशात एक नक्षत्र फारच शोभून दिसत होते. त्याचे नाव राजसबाई. शृंगापूरच्या पिलाजी शिर्क्यांचे कन्यारत्न. साखरपुडा होऊन लग्न पक्के झाले. लग्नाची धामधूम उडाली. संभाजी राजांच्या पाठीच्या शैल्याला राजाऊचा जरीपदराचा काठ्यांची गाठ पडली. अग्नीच्या साक्षीने राजांनी राजाऊ समवेत 7 जन्म सोबत राहण्याची शपथ घेतली. शिर्क्यांची राजाऊ भोसल्यांची सून झाली. राजसबाईची येसुबाई झाली. स्वराज्यावर खूप संकटे आली. संकटांची त्याला सवयच होती. अवघा हिंदुस्तान तेव्हा हिरव्या बावट्याखाली झाकोळला गेला होता. तेव्हापासून ह्या महाराष्ट्राने, ह्या हिंदुस्थानाने गुलामगिरी, अन्याय, अत्याचाराशिवाय काहीच भोगले नाही. समाजात 18 विश्वे दारिद्र्य होते. जुलमी सत्ता होती. मिळेल ती चटणी भाकरी गोड करून खाण्यात व सरदारांची हाजी हाजी करण्यातच सारे आयुष्य निघून जाई. पण या सामान्य रयतेला तारून नेण्यासाठी एक नौका होती. तिचं नाव शिवाजी राजे भोसले. शिवाजी राजांनी अनेक पहाडासारख्या वाटणाऱ्या शक्तींना धूळ मिळवले होते. मुघलशाहीचे तख्त आपल्या हातांनी गदागदा हलवले होते. आणि याचमुळे औरंगजेबाला या पहाडी चुह्याची दखलंदाजी घ्यावी लागली. ही ठिणगी आहे. वनवा होईपर्यंत याला भिजवून टाकायला हवे. हा भडकला तर अवघे वनच वने आपल्या आगीत भस्म करतो, हे तो जाणून होता. म्हणूनच औरंगजेबाने आपले सेनापती राजपूत सरदार व बलाढ्य सेनाजी मिर्झा राजे जयसिंग याला स्वराज्यावर पाठवले. दिमतीला हजारोंची फौज, तोफखाना, दारुगोळा व आपला विश्वासू सरदार दिलेर खान देखील दिला. सुरत म्हणजे मुघलांची त्यावेळी सोन्याची अंडी देणारी कोंबडी. शिवाजी राजांनी तिच्यावर घाव घातला. सुरतवर स्वारी करून सुरतची बेसुरत केली. लक्षावधींची लूट केली. पण हा आनंदोत्सव दैवास रुचला नाही. शिवाजी राजे परतीच्या वाटेवर असताना 23 जानेवारी 1664 रोजी स्वराज्य संकल्पक शहाजी राजांचा मृत्यू झाला. कर्नाटकातील हौदेगिरी अरण्यात सावजाचा पाठलाग करताना घोड्यावरून पडून शहाजी राजांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जिजाऊंवर आभाळ कोसळले. जिजाऊ त्यावेळी संभाजी समवेत राजगडावर होत्या. त्यांचा वज्रचुडा पिचला. त्यांचे 7 जन्माचे सोबती पहिल्याच जन्मात खेळ अर्ध्यावर सोडून निघून गेले. दैवाने त्यांचे कुंकू पुसले. सुरतेवरून परतल्यानंतर 5 फेब्रुवारी 1664 रोजी राजांना ही बातमी कळाली. शिवाजी राजांना शोक अनावर झाला. त्यांना वेळोवेळी सहाय्य करणारे, पराक्रम गाजवल्यावर गौरव करणारे, संकटकाळी पाठीशी उभे राहणारे त्यांचे आबासाहेब त्यांना पोरके करून निघून गेले. पण अशा स्थितीतही जिजाऊ खंबीरपणे आपल्या शिवबाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांना राजाच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. मिर्झा राजे जयसिंग व दिलेर खान या 2 पराक्रमी व कडव्या सेनापतींना प्रचंड फौजपाटा देऊन औरंगजेबाने स्वराज्यावर पाठवले. पुरंदराला झालेल्या चकमकीत स्वामीनिष्ठ मुरारबाजी धारातीर्थ पडला. एक किल्ला वर्षानुवर्षे लढवता आला असता, पण जीवाभावाची माणसे पुन्हा उभी राहिली नसती. अशा वेळी एकच उपाय होता. शिवाजी राजांनी जयसिंगाशी तह करायचे ठरवले. तहानुसार 23 किल्ले व 4 लक्ष होनांचा प्रदेश व 2 कोटी होनांची खंडणी बादशाला द्यावी लागली. सर्वात अपमानकारक अट होती ती म्हणजे तहाची पूर्तता होईपर्यंत संभाजी राजांना मोगलांकडे ओलीस म्हणून ठेवणे. शिवाजी राजांनी काळजावर दगड ठेवून ही अट मान्य केली. त्यावेळी संभाजी राजांचे वय फक्त होते 9 वर्ष.
वयाच्या 9व्या वर्षी संभाजीराजे धीरोदात्तपणे जयसिंगाच्या छावणीत ओलीस म्हणून राहिले. आपल्या निरागस स्वभावाने व स्वाभिमानाने त्यांनी जयसिंगालाही जिंकून घेतले. शिवाजीराजे तहाने मोगलांचे अंकित झाले होते. पुरंदरच्या तहानंतर राजांना विजापूरवर चढाई करण्याचे औरंगजेबाचे फरमान आले. जयसिंगाने ते स्वीकारण्यासाठी राजांना तातडीने आमंत्रित केले, पण राजे त्यावेळी बहादूरगडावर होते. अशावेळी ते फरमान स्वीकारण्यासाठी संभाजीराजे जयसिंगाच्या छावणीत गेले. आपला स्वाभिमान न सोडता संभाजीराजांनी फरमान स्वीकारले. जयसिंगाने संभाजीराजांना मानाचा पोशाख व हत्ती दिला. औरंगजेबाने संभाजीराजांना 7,000 मनसबदारी दिली. पुरंदराच्या तहाने स्वराज्यावरील संकट टळले, पण स्वराज्याची अस्मिता संपुष्टात आली. शिवाजीराजे मांडलिक बनले. जयसिंगाने तहानुसार शिवाजीराजांना बादशाची भेट घेण्यास सांगितले. शिवाजीराजे तहाने बांधले गेले होते. शिवाजीराजांनी संभाजीराजांसमवेत बादशाच्या भेटीस आग्रा येथे जाण्याचे ठरवले. जाता जाता सारा कारभार त्यांनी जिजाऊंच्या हाती सोपवला. निरोप घेताना जिजाऊ मासाहेबांचे डोळे भरून आले होते. आपला एकुलता एक पुत्र चहूबाजूंनी पेटलेल्या वनव्यात उडी घ्यायला चालला होता. जिजाऊंनी संभाजीला हृदयाशी कवटाळले. त्यावर अश्रूंचा अभिषेक केला. 10 वर्षांचं पोर ते, खेळण्या बागडण्याचं वय, या भयंकर राजकारणात हकनाक त्याच्या बालपणाचा बळी जात होता. औरंगजेब खूप कपटी माणूस होता. त्याने सत्ता लालसेपोटी आपल्या भावांचा व खुद्द आपल्या बापाचाही बळी घेतला होता. आणि शिवराय तर त्याचे शत्रू. शिवाजीराजे संभाजी सोबत दरमजल करत आग्रा येथे पोहोचले. राजांच्या रक्षणाची जबाबदारी जयसिंगाचा पुत्र रामसिंगाची होती. जयसिंग त्यावेळी दक्षिणेत होता. आग्रा येथे दरबार भरला होता. निमित्त होते बादशाच्या 50व्या वाढदिवसाचे. शिवाजी राजांना व संभाजीला सोबत घेऊन रामसिंग दरबारात घेऊन येत होता. आग्रा या शहराचे ते सौंदर्य संभाजी आपल्या इवल्याच्या डोळ्यात समावून घेत होता. इमारतींच्या खिडक्यातून आग्र्याचे लोक उत्सुकतेने राजांची स्वारी बघत होते. नकळत तोंडून कौतुकाचे शब्द उमटत होते. राजे आपल्या रुबाबात दरबारात हजर झाले. रामसिंगाने बादशाला राजांचा परिचय करून दिला. राजांनी बादशास नजराना सादर केला. संभाजी राजांनाही आपला नजराना सादर केला. औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर शिवाजी राजांना 5,000 मनसबदारांच्या रांगेत उभे करण्यात आले. राजांना हा अपमान सहन झाला नाही. तेथल्या तेथेच त्यांनी रामसिंगाला व औरंगजेबाला जाब विचारला. राजांचा तो रुद्रावतार बघून सारा दरबार स्मितीत झाला. राजांच्या कपाळावरचे घामाचे बिंदू ओघळून नाकावर आले. राजांच्या त्या क्रोधाने हातांचा बंद सैल झाला. राजे दानादन पावले टाकत बादशाला कुर्निसात न करता निघून गेले. जे आजपर्यंत घडले नाही ते आज घडले होते. आजपर्यंत कोणी बादशाला पाठ दाखवली नव्हती, पण स्वाभिमानी राजे त्याला कुर्निसात न करता निघून गेले. पाठोपाठ संभाजी राजेही निघाले. रामसिंग घाबरला. बादशाला कुर्निसात करून 10 पावले उलटे चालून राजा साहेब करत रामसिंग धावला. संभाजी राजांनी आबासाहेबांचे असे रूप कधी बघितले नव्हते. बादशाच्या दरबारात कधी असला प्रकार घडला नव्हता. बादशाने राजांची दखल घेतली. आपल्या सरदारांसमवेत राजांना मानाची वस्त्रे पाठवली, पण स्वाभिमानी राजांनी ती स्वीकारली नाही. इकडे औरंगजेबाच्या शिवाजी विरोधी गटाने बादशाचे कान भरले. राजांना कैदेत टाकण्याचे फरमान बादशाने काढले. रामसिंगाने बादशाला पटवले, राजांच्या जीवास धोका झाला तर मराठे मला उत्तर येऊ देणार नाहीत. औरंगजेबाने राजांना कैद केले आणि बघता बघता राजांच्या निवासस्थानी मोगली सैन्याचे कडे पडले. दख्खनचा हा सिंह आपल्या छाव्यासमवेत पिंजऱ्यात सापडला. शिवाजीराजे जरी बादशाचे कैदी होते तरी संभाजीराजे मोकळे होते. ते बादशाचे मनसबदार होते. संभाजीराजे रामसिंग सोबत दरबारात हजर झाले. बादशाने शिवाजीराजे न येण्याचे कारण विचारले, तेव्हा राजेसाहेबांनी तबियत खराब आहे असे मुत्सदी उत्तर संभाजीराजे यांनी दिले. बादशाह एक दिवस कुस्ती पाहत बसला असता त्याने संभाजीराजांना कुस्ती खेळण्याविषयी विचारले. तेव्हा आमच्या लायकीचा मल्ल आपल्या पदरी नाही असे बाणेदार उत्तर संभाजीराजांनी दिले. संभाजीराजांचा तो बाणेदारपणा पाहून आलमगीर स्मितीत झाला. एके दिवशी अचानक राजांची तब्येत ढासळू लागली. राजांनी अंथरूण धरले. संभाजीचे हृदय गलबलले. संभाजीला आपल्या प्राणप्रिय आबासाहेबांची चिंता लागली.
राजांची ती भयानक स्थिती पाहून संभाजीची तगमग होत असे. दरबारात औरंगजेबासमोर उभे असताना सिंहासारखी झेप घेऊन या विश्वासघातकी औरंगजेबाची कटारीच्या एका घावात मान उडवावी असे संभाजीला वाटे. औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवताना त्याच्या पाणीदार व तेजस्वी डोळ्यांतून संतापाचा निखारा आग ओकत असे. संतापाने खदखदत असलेल्या शंभूराजांना रामसिंग शांत करण्याचा प्रयत्न करत होता. त्यांच्याकडून संयमाची अपेक्षा करत होता. शिवाजीच्या खेरतीसाठी बादशाच्या परवानगीने साधू संत फकीरांना मिठाईचे पेटारे जाऊ लागले. पेटारे जात होते, फकीर दुवा देत होते. चौक्या पहाऱ्यांवर त्यांची चौकशी होत होती. राजांची तब्येत ढासळत होती. राजांची दिनचर्या बादशाला समजत होती. पेटारे जात होते, राजे विवळत होते. संभाजी राजे मात्र दरबारात नियमितपणे हजेरी लावून दरबाराचा कानोसा घेत होते. पौलाद खान नेहमीप्रमाणे राजांकडे चौकशीसाठी गेला. सेवक राजांना दवा आणायला गेले होते. हवेलीत कोणीच नव्हते. राजांच्या विव्हाळण्याचा आवाज येत नव्हता. समोरचे दृश्य पाहून त्याचे हातपाय गळाले. तो खाली कोसळला. त्याच्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. फौलाद खानाला घाम फुटला. गादीवर राजे नव्हतेच. तो मोठ्याने ओरडला, सैतान शिवा गायब झाला. या आवाजासरशी भीतीने गर्भगळीत होऊन सारे पहारेकरी आत धावले. दख्खनचा धूर्त आणि चतुरसिंग बादशाच्या पोलादी पिंजऱ्यातून अलगद निसटला होता. बादशाच्या हातावर तुरी देऊन राजे संभाजी व सेवक यमुनेतीरी आले. मथुरेत मोरा पंतांचे मेहुणे काशीनाथ पंत, विसाजी पंत, कृष्णाजी पंत, त्रिमल राहत होते. या संकटसमयी संभाजींना सोबत नेणे धोक्याचे होते. दगाफटका झाल्यास संभाजीला धोका होतो. म्हणून राजांनी संभाजीला त्रिमल कुटुंबियांकडे ठेवले. निरोप घेताना संभाजी राजांचे डोळे अश्रूंनी भरून आले. संभाजी राजे आबासाहेबांच्या पायाशी बिलगले. शिवाजी राजांचा ऊर भरून आला. गदगद त्या स्वरात ते म्हणाले, शंभूराजे, स्वराज्यात सुखरूप पोहोचल्यावर तुम्हास घेऊन जाण्याची व्यवस्था करू. राजांनी शंभू म्हणून संभाजीला पोटाशी धरले. राजे काशीनाथ पंतांकडे वळून म्हणाले, पंत, आपण विश्वासाचे या संकटकाळी या कोवळ्या पोराला आपल्या पदरी घालतो. या वादळात आमच्या या कुलदीपाला आडोसा द्या, सांभाळा. पंतांचा निरोप घेऊन राजे घोड्यावर स्वार झाले आणि धूळ फेकत वाऱ्याच्या वेगाने ते स्वराज्याकडे निघून गेले. डबडबल्या डोळ्यांनी संभाजी आबासाहेबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले. मजल दरमजल करत राजे गडावर सुखरूप पोहोचले. जिजाऊ शिवबांची हृदयस्पर्शी भेट झाली. सोबत संभाजीराजे नाहीत हे पाहून जिजाऊंनी काळजीच्या स्वरात विचारले असता आपल्या प्राणप्रिय युवराजांना वाटेतच मृत्यू आला, त्यांचा अंत झाला असे राजांनी खोटेच सांगितले. जिजाऊंनी हंबरडा फोडला. त्यांचे वासरू काळाने हिरावून घेतले. येसूबाई सती जाण्यास निघाल्या. राजांनी त्यांना थांबविले. राजगड सुतकात पडला. संभाजी राजांचे दिवस घातले. क्रियाकर्म आटोपले गेले. संभाजीच्या मृत्यूची बातमी बादशापर्यंत गेली. त्याने संभाजीचा शोध थांबवला. यथावकाश त्रिमल बंधू शंभूराजांना घेऊन अत्यंत सावधपणे स्वराज्याकडे निघाले. संभाजी राजे त्रिमल बंधूंसमवेत चालले असताना अचानक टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. काशीनाथ पंतांनी मागे वळून पाहिले. विसाजी पंतांनी शंभूचा हात घट्ट पकडला. काही स्वार दौडत त्यांच्या दिशेने येत होते. वेशावरून ते मुस्लिम सैनिक असल्याचे जाणवत होते. ते स्वार त्या यात्रेकरूंच्या दिशेने आले व त्यांनी यात्रेकरूभोवती कडे केले. त्यातला एक पुढे झाला. छातीपर्यंत कोरलेली दाढी रुळत होती. अंगात हिरव्या रंगाचा पोशाख होता. डोकाला मुंडासे बांधले होते. तो काशीनाथ पंतांजवळ आला. त्याने विचारले, कौन हो? सरदारजी, हम ब्राह्मण है, तीर्थयात्रा कर रहे हैं. काशीनाथ पंतांनी न डगमगता उत्तर दिले, ये साथ कौन है? यह दोनों मेरे भाई है और ये हमारा भांजा. संभाजीकडे इशारा करत काशीनाथ पंत म्हणाले, भांजा, सच कहो कौन है? सरदारजीची अरेरावी बघून संभाजी राजे संतापले, पण वेळ काळ बघून त्यांनी राग आवरला. सच कहते हैं सरदारजी, यह हमारा भांजा है. खामोश, भांजा कहते हो तो एक ही थाली में खाना खाओ. माफ कीजिए सरदारजी, हम ब्राह्मण हैं. मुंज होने पर ही एक थाली में खाना खा सकते हैं. बकवास है सब. तो ठीक है, आप खाना लाओ. सरदारने अन्न मागवले. संभाजी राजांसमवेत काशीनाथ पंतांनी व त्यांच्या बंधूंनी एकाच ताटात अन्न ग्रहण केले. सरदाराने त्यांना सोडून दिले. पंतांनी संभाजी राजांची मोठ्या संकटातून सुटका केली. शिवाजी राजांची अमानत
त्यांनी राजाच्या चरणी घातली. त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत राजगडावर सुखरूप पोहोचवले. शंभूला पाहताच जिजाऊंनी त्यांना उराशी कवटाळले. आऊसाहेब म्हणून शंभूराजे जिजाऊंना बिलगले. बाळ शंभू एवढेच शब्द जिजाऊंनी उच्चारले. बाकी सारे अश्रूंसोबत वाहून गेले. जणू अनेक दिवसांनी घरटं सोडून गेलेलं पाखरू घरी परतावं, अगदी तसंच. शिवाजी राजांनी काशीनाथ पंतांचा व त्यांच्या बंधूंचा मोठा सत्कार केला. काशीनाथ पंतांना विश्वासराव हा किताब देऊन गौरविले. संभाजी राजांच्या मृत्यूच्या अफवेबद्दल विचारले असता संभाजींच्या मृत्यूच्या बातमीने मुघल सैनिक गाफील राहावे व बाळराजे सुखरूप परत यावे हा आपला त्यामागील हेतू सांगितला. राजांच्या त्या मुत्सद्देगिरीचे सर्वांना कौतुक वाटले. आग्रा भेटीचा हा प्रसंग संभाजी राजांच्या वयाच्या 9व्या वर्षी घडला. यानंतर काही वर्षे स्वराज्याची घडी बसवण्यात गेली. या काळात संभाजी राजे शिवाजी राजांसमवेत राजकारभाराचे धडे घेत होते. शिवाजी राजांनी मुघलांशी नमते घेतले होते. याच दरम्यान औरंगजेबाचा ज्येष्ठ पुत्र शहजादा मोहम्मद औरंगाबादमध्ये आला होता. शिवाजी राजांनी राजकारणाचा भाग म्हणून संभाजी राजांना त्याच्याशी वाटाघाटी करण्यास पाठविले. संभाजी राजांनी शहजादा मोहम्मदशी मैत्री करून त्याचा विश्वास संपादिला. औरंगाबादेत त्यांनी मुअज्जमच्या छावणीत मनसबदारी स्वीकारली. राजगडावर शिवाजी राजांच्या पत्नी सोयराबाई यांच्या पोटी पुत्र रत्न जन्माला आले. त्याचे नाव राजा राम ठेवण्यात आले. शंभूराजेही आता मोठे झाले होते. त्यांना ही जबाबदारी द्यायची ठरली. संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली गुजरातची मोहीम काढली. सोबतीला फौज दिली. वाऱ्याच्या वेगाने मुक्काम दर मुक्काम करत राजे गुजरातमध्ये गेले. सैनिकांचे संभाजी राजांवर प्रेम होते. राजाच्या शौर्यामुळे ज्येष्ठ सरदारही त्यांचे आदेश मानत. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी संभाजी राजांनी खंबायत गुजरातची मोहीम यशस्वी केली. अगणित लूट घेऊन संभाजीराजे रायगडी आले. सह्याद्रीच्या छाव्याचा दरारा गुजरातेत पसरला. शिवाजी राजांनी संभाजीराजांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. जिजाऊंचा ऊर संभाजीच्या पराक्रमाने भरून आला. आपला थरथरता हात संभाजीराजांच्या पाठीवरून फिरवून कानशिलावर बोटे मोडली. शिवाजी महाराजांची कीर्ती दिगंतात पोहोचली होती. शिवाजी राजांच्या पराक्रमाचे गोडवे अवघी भारतभू गात होती. ज्याने शून्यातून ही सृष्टी निर्मिली, अनन्यसाधारण पराक्रम केला, त्या हिंदू धर्मरक्षकाला सिंहासन असावे. हे धर्माचे, न्यायाचे, श्रींचे राज्य होते. त्याला जगाची मान्यता मिळावी म्हणून आपण सिंहासनारूढ व्हावे असा विचार शिवाजी महाराजांच्या मनात येऊ लागला आणि सर्वांशी विनिमय घेऊन राज्याभिषेकाची तयारी करण्यात आली. गागा भट्ट आले. अनेक अडथळ्यांना पार करत राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर आयोजित केला गेला. इंग्रजांचा वकीलही हा सोहळा पाहण्यासाठी आला. मुहूर्त घटिका जवळ आली. राजे उठले. सोबत युवराज संभाजी व महाराणी सौराबाई होत्या. दोन्ही बाजूंना हातात कलश घेऊन राजपुरोहित उभे होते. दही, दूध, जल, मध यांचा अभिषेक राजांवर मंत्रघोषांनी सारे वातावरण प्रसन्न झाले. सिंहासनाभोवती उभ्या असलेल्या अष्टसंभाजवळ अष्टप्रधान शोभत होते. महाराज सिंहासनाची पायरी चढत होते. पण पावलागणिक पडलेल्या प्रत्येकाची आठवण होत होती. बाजी, तानाजी, मुरारजी, प्रतापराव, जीवा, शिवा, एक ना दोन अनेक सिंहासनाला वंदन करून पदस्पर्श न करता राजे सिंहासनावर रूढ झाले. घोष झाला, क्षत्रिय कुलोत्संक सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजपासून शिवाजीराजे छत्रपती झाले. तोफा कडाडल्या. शिंग तुताऱ्याच्या आवाजाने गगन भेदून गेले. या सोहळ्याने जिजाऊंच्या डोळ्यांचे पारणे फिटले. दुर्दैवाने साऱ्यांना शोकसागरात सोडून जिजाऊ निघून गेल्या. राज्याभिषेकाच्या अवघ्या 12व्या दिवशी जिजाऊंच्या मृत्यूनंतर गृहकलहास सुरुवात झाली. जिजाऊ असेपर्यंत त्यांचा वचक दरारा होता. परंतु जिजाऊंच्या मृत्यूनंतर संभाजीराजेंचे कृपाछत्र नाहीसे झाले. ते स्वराज्याचे भावी छत्रपती होते. नेमकी हीच बाब महाराणी सोयराबाईंना खटकत होती. राज्याभिषेकाच्या वेळी राजा रामाचा युवराज पदाचा अभिषेक न झाल्याने सोयराबाई नाराज झाल्या होत्या. त्या संभाजी राजांचा द्वेष करत. यामुळे राजांचा व सोयराबाईंचा संघर्ष होत असे. याच कारणाने शिवाजीराजे संभाजी राजांना रायगडाच्या बाहेर
प्रकारच्या कामगिऱ्या सोपवत असत. शिवाजी महाराजांनी अगदी योजनाबद्ध पद्धतीने संभाजी घडवला होता. विविध प्रसंगी संभाजीला सोबत घेऊन ते राजकीय मोहिमा राबवत होते. स्वराज्याचा भावी राजा मुत्सदी असावा, तो पराक्रमी असावा, जनतेचे हित जोपासणारा असावा, हाच त्यांचा उद्देश होता. युवराज पदाच्या अभिषेकाने संभाजी राजेच स्वराज्याचे भावी छत्रपती होते हे सर्व मान्य झाले. संभाजी राजे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते आणि यामुळेच ते जन्मसिद्ध युवराज पदाचे अधिकारी होते. पण तरीही सोयराबाई राजाराम छत्रपती बनण्याचे दिवा स्वप्न बघत होत्या. राज्याभिषेकानंतर शिवाजी राजांनी स्वस्थ न बसता दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली. आपल्या मागे संभाजी राजांना काही धोका होऊ नये म्हणून महाराजांनी त्यांना शृंगारपूर येथे पाठवले व सुभे प्रभात वल्लीचा कारभार त्यांच्या अखत्यारीत दिला. शृंगारपूर संभाजी राजांची सासूरवाडी होती. शृंगारपूरहून संभाजीराजे सुभे प्रभा वल्लीचा कारभार पाहत होते. सोबत कवी कुलेश, उमाजी पंडित इत्यादी माणसे होती. शृंगारपूरच्या वास्तव्यात त्यांना निवांतपणा मिळाला. संभाजी राज्यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. या वास्तव्यात त्यांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. या ग्रंथात संभाजी राजांच्या प्रतिभा संपन्न बुद्धिमत्तेचे यथार्थ दर्शन घडते. काशीतल्या विद्वान पंडितांपेक्षा संभाजी राजांची विद्वता तसूभरही कमी नव्हती. दुर्दैवाने संभाजी राजांचा हा पैलू दुर्लक्षित राहिला. याच दरम्यान येसुबाईंना कन्या रत्न झाले. संभाजी राजे एकदा सदरेवर बसून कामकाज बघत असताना अचानक त्यांना काही गोंधळ ऐकू आला. त्यांनी विचारपूस केली. काही गावकरी मंडळी त्यांना भेटू इच्छित होती. संभाजी राजांनी आस्थेने त्यांची चौकशी केली. त्यांची समस्या विचारली. ते ज्या गावातून आले होते तेथे दुष्काळ पडला होता. खायला अन्न नव्हते. जिथे खायला अन्न नव्हते तेथे सारा कुठून भरणार. संभाजी राजांनी त्यांची परिस्थिती पाहून त्यांचा सारा माफ केला. पण संभाजी राजांच्या या निवाड्याने अण्णाजी सुर्नीच नाराज झाले. युवराजांच्या या कारभारातील लुडबुडीने ते युवराजांचा द्वेष करू लागले. शिवाजी राजे मोहिमेवरून परतल्यानंतर युवराजांची ही तक्रार त्यांच्या कानावर गेली. युवराजांच्या अनुपस्थितीत त्यांच्या विरुद्ध अनेक अफवा पसरवल्या गेल्या, जेणेकरून संभाजीराजे रयतेच्या शिवाजीराजांच्या मनातून उतरतील. यामुळे नाकर्ते, नालायक, बदफैली अशी प्रतिमा शिवाजीराजांच्या मनात तयार होऊन संभाजीराजांना युवराज पदावरून पदच्युत करण्याचा आपला डाव यशस्वी होईल असा सोयराबाई व तिच्या गटातील मंत्रीगणांचा कावा होता. या सर्व वातावरणाचा परिणाम शिवाजी महाराजांवर होणे स्वाभाविक होते. मोहिमेवरून परतल्यानंतर शिवाजी महाराज संभाजीराजांना न भेटताच निघून गेले. ते आपल्या नातीचे मुख बघण्यासही आले नाहीत. या साऱ्या घटनांचा परिणाम संभाजीराजांवर झाला. रायगडावरून येणाऱ्या खबरा संभाजी राजांना अस्वस्थ करत होत्या. आबासाहेब न सांगता न भेटता निघून गेले. आपल्यावर महाराज रागवले नाहीत ना. संभाजीराजांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. अशा संभ्रमावस्थेत असताना दिलेर खानने संभाजीराजांवर जाळे फेकायला सुरुवात केली. मुघलास येऊन मिळावे अशी त्याने युवराजाजवळ मागणी केली. एकीकडे आपले लोक संभाजीराजांची साथ सोडत होते, तर दुसरीकडे दिलेर खान त्यांना साथ देण्याचे वचन देत होता. अशा दुहेरी मनस्थितीत असताना आपले स्वकर्तृत्वाने पराक्रम गाजवू या विचाराने संभाजीराजे दिलेर खानला मिळाले. पराक्रमी, शौर्यदायी, स्फूर्तिदायी जीवनातील ही एक फार मोठी चूक होती. दिलेर खानने संभाजीराजांना भूपाळगडावर स्वारी करण्यास पाठवले. भूपाळगड स्वराज्यातील एक किल्ला होता. भूपाळगडाचा किल्लेदार खुद्द युवराजांना समोर शत्रुसैन्यात पाहून संभ्रमात पडला. ज्याचे मीठ खाल्ले त्याच्यावर हत्यार चालवणं मराठ्यांच्या रक्तात नव्हतं. संभाजीराजांनी किल्ला सहज काबीज केला. दिलेर खानने किल्ल्यावरील लोकांचे हातपाय तोडले, कत्तल केली. त्यांचा तो अमानुष छळ पाहून संभाजीराजे संतप्त झाले. या साऱ्या प्रकाराला आपणच जबाबदार आहोत अशी त्यांची भावना झाली. झाल्या प्रकाराहून संभाजीराजे व दिलेर खान यांच्यात संघर्ष झाला. इकडे युवराजांच्या निघून जाण्यामुळे शिवाजीराजांच्या हृदयाचा एक एक बुरुज ढासळत होता. त्याचवेळी संभाजीराजांना कैद करावे असा औरंगजेब बादशाचा आदेश दिलेर खानला आला. ही बातमी संभाजीराजांना कळाली. राजांनी तिथून निसटून जाण्याची योजना आखली. एका मध्यरात्री ते दिलेर खानच्या छावणीतून निसटले आणि विजापूरकडे निघाले. संभाजीराजे कुठे जाणार माहीत नव्हते. वाट कोणती माहीत नव्हती. निघाले होते त्या अथांग वाटेवरून. मनात होते फक्त नि फक्त आबासाहेब.
बाळ शंभू म्हणून उराशी कवटळणारे आबासाहेब. संभाजीराजे विजापूरला गेले. विजापूरच्या बादशाने संभाजीराजांना सहाय्य केले. बादशाच्या मदतीने संभाजीराजे पन्हाळगडावर आले. झाल्या प्रकाराचा संभाजीराजांना पश्चाताप झाला. महाराज आपल्याला भेटतील की नाही असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. शंभूराजे पुन्हा स्वराज्यात परतलेल ही बातमी महाराजांना कळाली. त्यांना प्रचंड आनंद झाला. त्या क्षणी त्यांच्या मनावर असलेला ताणतणाव नाहीसा झाला. युवराजांचा गुन्हा त्यांनी माफ करून टाकला. शेवटी शिवाजी महाराज संभाजी महाराजांना भेटण्यासाठी पन्हाळगडावर आले. समोर आपल्या प्राणप्रिय शंभूला पाहून महाराजांचा ऊर भरून आला. धैर्याचा तो माहेमेरू गहिवरला. शंभू, तुम्ही परत आलात. श्रींची कृपा झाली. पुन्हा आम्हाला असे सोडून जाऊ नका. दिल्लीच्या बादशहाशी आपले वैर आहे हे विसरू नका. तो तुम्हाला कैद करणार, पण आई भवानीच्या कृपेने तुम्ही त्याच्या पंजातून सुटलात. शंभू, तुमच्या भावनाही आम्ही जाणतो, पण एक ध्यानात ठेवा, राजा असो वा रंक, त्याला नियतीने बनवलेल्या मार्गावरून चालावे लागते. या मार्गात कधी काटे असतात तर कधी फुले, पण काटे आले म्हणून त्याला मार्ग बदलता येत नाही व थांबताही येत नाही. त्याला चालावेच लागते. नियतीच्या या अथांग वाटेवरती हा सारा खेळ असतो. महाराजांचे ते शब्द ऐकून संभाजीराजांचे डोळे भरून आले. महाराजांच्या पायाशी घट्ट मिठी मारून त्यांच्या चरणांवर अश्रूंचा अभिषेक केला. त्या पायांच्या स्पर्शाने ते अश्रूही पवित्र झाले. आबासाहेब, आम्हाला क्षमा करा. आम्हाला तुमच्या पायांची सोबत आहे. आयुष्यभर दूध भात खाऊन तुमच्या चरणांची सेवा करू. कोणतीही अपेक्षा आम्हाला नाही. शिवाजी राजांच्या हृदयात कालवा कालव झाली. शंभूबाळ म्हणून महाराजांनी त्यांना उराशी कवटाळलं. संभाजीराजांची व महाराजांची ही शेवटची भेट ठरली. संभाजीराजांना पन्हाळगडावरून निरोप देऊन शिवाजीराजे रायगडी निघून गेले. दिवस मास उलटत गेले. सततच्या दगदगीने व घरातील ताणतणावाने महाराजांचा देह शिनला होता. 30 वर्षांच्या अविश्रांत कष्टातून श्रींचे राज्य उभे राहिले. दक्षिणेत मोहिमेत झालेल्या श्रमाने शरीर थकले. गृहकलहास तोंड देताना मनही थकले. अजून 50शीही ओलांडली नव्हती. अनेक मनोरथ पूर्ण करायचे होते. आता साऱ्या भराऱ्या संपल्या होत्या. रायगडावर राजे अंथरुणावर होते. अंगात ज्वर होता. सारा रायगड सोयराबाईंच्या हातात गेला होता. रायगडावर चौक्या पहारे होते. शंभूला बोलावून सुद्धा शंभूराजे येत नव्हते, कारण महाराजांचा तो निरोप सोयराबाईंनी संभाजीराजांपर्यंत पोहोचू नये अशी व्यवस्था केली होती. शंभूला बघण्यासाठी डोळे आसुसले होते. अंगातल्या ज्वर उतरत नव्हता. उलट्या होत होत्या. स्वराज्यातील नामांकित वैद्य महाराजांच्या पायाशी बसून होते. अनेक औषधांच्या मात्रा त्यांना दिल्या जात होत्या. महाराजांना रक्तक्षयाची बाधा झाली होती. वैद्यबोवांकडे त्यावर उपाय नव्हता. अखेर सोयराबाई व मंत्रिमंडळातील प्रमुख मंडळींना 4 मोलाच्या गोष्टी सांगून त्या राजयोग्याने आपले डोळे मिटले. शंभूराजांना शेवटचे बघण्याची महाराजांची इच्छा अपुरी राहिली. रायगडाच्या होळीच्या माळावर महाराजांना संभाजीराजांच्या अनुपस्थितीत अग्नी देण्यात आला. सह्याद्रीच्या त्या दऱ्याखोऱ्यातून आवाज घुमत होता. निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुजनांचा आधारू, श्रीमंत योगी. महाराजांच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांनी सोयराबाईंनी राजारामास गादीवर बसवण्याच्या हालचाली सुरू केल्या. महाराजांच्या मृत्यूची बातमी संभाजीराजांना कळू नये अशी त्यांनी व्यवस्था केली. संभाजीराजांच्या अनुपस्थितीचा फायदा उठवून त्यांनी रायगड आपल्या नियंत्रणात घेतला. प्रधानांना त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतले. संभाजीराजांचा आपल्याला विरोध होणार हे त्या जाणून होत्या. म्हणून खुद्द संभाजीराजांनाच कैद करण्यासाठी त्यांनी अण्णाजी पंतांना पाठवले. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते त्यावेळी तळबीड येथे होते. त्यांची मदत घेऊन संभाजीचे पारिपत्य करावे अशी कुटील अण्णाजी पंतांची योजना होती. लष्कर प्रमुखाच्या पाठिंब्याविना महाराणी व कुटील मंत्रीगण काहीच करू शकत नव्हते. हंबीरराव हे महाराणी सोयराबाईंचे ज्येष्ठ बंधू असल्यामुळे या कारस्थानी मंडळींनी त्यांना गृहीत धरले होते. म्हणून अण्णाजी त्यांना भेटण्यासाठी गेले व त्यांना आपली योजना सांगितली. अण्णाजी पंतांच्या या विनंतीवरून स्वराज्याशी एकनिष्ठ असलेले सेनापती हंबीरराव संतप्त झाले. स्वराज्याशी एकनिष्ठ असलेली आम्ही माणसे अशा प्रकारची बेईमानी करू शकत नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. छत्रपतींच्या गादीवर ज्येष्ठ पुत्र संभाजीराजांचाच अधिकार असून त्यांच्या विरोधात कारस्थान करणाऱ्या मंडळींचा
मुला हिजा बाळगला जाणार नाही असा गर्भित इशारा त्यांनी दिला. संभाजी छत्रपती व्हावेत ही महाराजांची इच्छा होती. इकडे संभाजी राजांना शिवाजी महाराजांच्या मृत्यूची खबरही नव्हती. महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 1 महिन्याने संभाजी राजांना महाराजांच्या निधनाची बातमी समजली. आबासाहेब गेले, न सांगता न बोलता. असे आबासाहेब आम्हाला कसे सोडून गेले? आता आम्हाला शंभूबाळ म्हणून मायेने कोण हाक मारणार? पाठीवरून कौतुकाची थाप कोण टाकणार? आम्ही अपराध केल्यावर आम्हाला क्षमा करून मायेने जवळ कोण घेणार? किती प्रेम होते आमच्यावर आबासाहेबांचे. आम्ही जन्मलो त्यावेळी आमच्या मासाहेब आम्हाला सोडून गेल्या. त्यांचा चेहराही नीटसा आठवत नाही आम्हाला. मासाहेबांनंतर ज्यांनी आपल्या प्राणापेक्षा जास्त जपले आम्हाला, ज्यांचे वोट धरून आम्ही मोठे झालो, त्या जिजाऊ मासाहेब आम्हास अनाथ करून गेल्या. आणि आता आमचे एकमेव आधार आबासाहेब आम्हाला सोडून गेले. आम्ही सर्वार्थाने पोरके झालो, अनाथ झालो. शिवाजी महाराजांच्या मृत्यूने संभाजीराजांना अतोनात दुःख झाले. परंतु सेनापती हंबीररावाच्या पाठिंब्याने संभाजीराजांचे बळ वाढले होते. पन्हाळगडावरून त्यांनी हालचाली सुरुवात केली. नद्या सागराला मिळाव्यात तसे अनेक सरदार संभाजीराजांना येऊन मिळत होते. पन्हाळगडावर काही काळ राहून राजे रायगडाकडे निघाले. रायगडावर पोहोचल्यावर संभाजी राज्यांची लढाई प्रथम सावंताशी झाली. राजांच्या फौजेने त्यांना धुळीस मिळवले. रायगड ताब्यात घेतला. किल्लेदार येसाजी कंकानी राजांच्या विरोधकांना ताब्यात घेतले. एवढी कारस्थाने रचूनही संभाजीराजांनी सोयराबाईंना आदराने वागवले. त्यांना त्यांच्या अधिकारांची मोकळीक दिली. राजारामवर तर संभाजीराजांचे खूप प्रेम होते. रायगड ताब्यात घेतल्यानंतर थोड्या दिवसांनी संभाजीराजे सेनापतीसह रायगडावर आले. त्यांनी आपल्या सर्व मातांचे सांत्वन केले, त्यांना आधार दिला. पुतळा मासाहेबांचे सांत्वन केले. सोयराबाई व राजारामाचे देखील सांत्वन केले. पुतळबाईंचे संभाजीराजावर खूप प्रेम होते. संभाजीराजे आल्यानंतर त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. शिवाजी महाराजांच्या जाण्याने स्वराज्याचे सिंहासन अनाथ झाले होते. त्या सिंहासनाला स्वामी मिळावा ही सर्वांची इच्छा होती. म्हणून संभाजीराजे मंचकारोहण झाले. संभाजीराजांनी स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवण्यास सुरुवात केली. रायगडावर स्वस्त बसून चालणार नव्हते. स्वराज्यात सर्वत्र मुसलमानी फौजा धुमाकूळ घालत होत्या. महाराजांच्या मृत्यूने शत्रूचे मनोबल वाढले होते. मराठी दौलतीच्या भांडणात शत्रू प्रबळ झाला होता. या शत्रूला पायबंद घालावा लागणार होता. स्वराज्याचे सूत्रे हाती घेताच संभाजीराजांनी दरबार भरवला. सर्वांना विश्वासात घेऊन जबाबदारीची कामे दिली. कारकिर्दीला सुरुवात होताना शत्रूला दहशत व स्वराज्यात उत्साह निर्माण करणे आवश्यक होते आणि म्हणून त्यांनी स्वतः बऱ्हाणपूरवर चालून जाण्याचे ठरवले. बऱ्हाणपूर त्या काळी मोगलांची समृद्ध व्यापारपेठ म्हणून प्रसिद्ध होती. मुघलांचे ते भव्य व वैभवशाली शहर संभाजीराजांना लुटायचे ठरवले. सेनापती हंबीररावांना घेऊन 30,000च्या फौजेसह हे शंभू नावाचे वादळ ब्रह्मानपूरवर आदळले. तेथील संपन्न बाजारपेठ लुटली. मावळे ब्रह्मानपुरावर तुटून पडले. या वादळात ब्रह्मानपूर भुईसपाट झाले. मोगलांचे नाक ठेचले गेले. या मोहिमेने स्वराज्याचा खजिना पुन्हा एकदा काठोकाठ भरला. यानंतर लगेचच रायगडावर त्यांनी राज्याभिषेक करून घेतला व ते हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले. याच दरम्यान राजांना एक अनुकूल घटना घडली. औरंगजेबाचा पुत्र शहाजादाने अकबरने आपल्या बापाविरुद्ध बंड केले. त्याचा बिमोड करण्यासाठी औरंगजेब राजस्थानात आला. त्यामुळे अकबर दुर्गादास राठोड याला सोबत घेऊन दक्षिणेत आश्रयासाठी आला. त्याने संभाजीराजांना आश्रय मागितला. संभाजीराजांनी त्याच्याशी सावधतेने वाटाघाटी केल्या. अकबराला आश्रय देऊन त्यांनी त्याला सुधागड येथे ठेवले. त्याच्या संरक्षणार्थ सैनिक ठेवले. सोयराबाईंच्या पहिल्या चालीला संभाजीराजांनी शह दिला म्हणून सोयराबाईंनी दुसरा डाव टाकला. संभाजीराजे पन्हाळगडावर असताना राजांवर जेवणातून विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवाने संभाजीराजांना या कटाचा सुगावा लागला. त्यावेळी त्यांनी ते अन्न आचार्यास खाऊ घातले. तेव्हा थोड्याच वेळाने तो गतप्राण झाला. शहाजादा अकबरने संभाजीराजांना अण्णाजी दत्तोने केलेल्या पत्रव्यवहारातील काही पत्रे माहितीस्तव मुद्दाम पाठवून दिली. या पत्रात अण्णाजी दत्तोने संभाजी महाराजांना मारण्यासाठी अकबराशी संधान साधण्याचा प्रयत्न केला होता, पण अकबराने त्याला प्रतिसाद दिला नाही. हे समजताच संभाजीराजांना धक्का बसला. एक वार माफी देऊनही या मतलबी आणि कारस्थानी मंडळींच्या कारवाया बंद होत नाहीत हे पाहून राजे चिडले.
या कटाच्या मुळाशी जाऊन यात सहभागी असणाऱ्या अण्णाजी दत्तो, बाळाजी आऊजी यांना तात्काळ देहदंडाची शिक्षा दिली. ज्या अण्णाजी दत्तोला संभाजीराजांनी माफ करून स्वराज्याच्या मुजुमदारपदी नियुक्त केले व विश्वास दाखवला, त्याच अण्णाजीने संभाजीराजांचा विश्वासघात केला. बाळाजी आऊजींना देहदंडाची शिक्षा दिली. नंतरही संभाजीराजांनी त्यांचे पुत्र खंडोजी व निळोजी यांना चिटणीसची वस्त्रे दिली. यानंतर आपले बिंग फुटले म्हणून महाराणी सोयराबाईंनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. राजारामाला एकटे टाकून त्या निघून गेल्या. आता राजारामाला आधार होता तो संभाजी महाराजांचा. सोयराबाईंच्या जाण्याने संभाजीराजांच्या जीवनातील एक डाव संपला. पण आता 2 हात करायचे होते ते औरंगजेबाशी. औरंगजेब 32 कोटींचा खजिना, 3 लाख घोडेस्वार व 5 लाख पायदळ घेऊन दक्षिण जिंकायला निघायला होता. औरंगजेबाशी 2 हात करण्यापूर्वी संभाजीराजांना जंजिरा जिंकायचा होता. जंजिरासारख्या समुद्रदुर्ग स्वराज्यात हवा ही खुद्द महाराजांची इच्छा होती. जंजिराच्या सिद्धी खैरात स्वराज्याच्या रयतेस त्रास द्यायचा, जवळच्या मोलुखात गोंधळ घालायचा, सक्तीने धर्मांतर करायचा. जंजिऱ्याची माहिती काढण्यासाठी संभाजीराजांनी कोंडाजी फर्जाद यांची नेमणूक केली. धाडसी व मुरब्बी कोंडोजी यांनी आपल्या निवडक मावळ्यांसोबत वेषांतर करून जंजिरात घुसले, पण फितुरीमुळे ते पकडले गेले. सर्व मावळ्यांची निर्दयपणे कत्तल करण्यात आली. कोंडोजीच्या मृत्यूने संभाजीराजे संतप्त झाले व स्वतः जंजिऱ्यावर चालून गेले. हजारोंचा सेनासागर घेऊन त्यांनी समुद्रदुर्गाला आव्हान दिले. जंजिऱ्यावर तोफांचा भडीमार केला, पण तो सहज हाती येत नव्हता. होडक्यांनी हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला, पण मावळे पडू लागले. संभाजी महाराज खुद्द 15 दिवस राजापूरला वेढा घालून होते. जंजिरा जिंकायचा हा संभाजीराजांनी मनात निश्चय केला होता. समुद्राला ओहोटी सुरू झाली तसा महाराजांनी खाडीवर पूल बांधण्यास सुरुवात केली. सारी सेना कामाला लागली. मोठमोठे दगड टाकून पूल तयार होऊ लागला. जंजिरा जवळजवळ जिंकतच आला होता, पण तोच औरंगजेबाने हसन खानाला कोकणात पाठवले. हाती आलेला जंजिरा सोडून संभाजीराजे माघारी फिरले. जंजिऱ्यानंतर संभाजीराजांनी आपला मोहरा जालन्यावर वळवला. जालना संपन्न बाजारपेठ होती. शहराच्या रक्षणासाठी बादशाही सैन्य अत्यंत तोडके होते. प्रतिकार होण्याची शक्यता नव्हती. सैन्यासह संभाजीराजांनी जालन्यावर हल्ला चढवला. जालना शहर लुटले. त्यावेळी औरंगाबादची मुघल फौज जालन्याच्या मदतीला निघाली. हे कळताच महाराज माघारी वळाले. फिरंगी स्वराज्यातील रयतेवर अत्याचार करायचे, त्यांचे धर्मांतर करायचे, गुलाम म्हणून विकायचे, तरुणींवर अत्याचार करायचे. फिरंग्याला जबर तडाखा देण्यासाठी संभाजीराजे सेनेसह फिरंग्यावर चालून गेले. रेवड्याला वेढा घातला. फिरंग्यांनी तो अनेक दिवस लढवला. ती मोहीम मोरोपंत पेशव्यांवर सोपवून ते परत आले. इकडे पोर्तुगीजांनी फोंड्याला वेढा दिला. फोंड्याचे किल्लेदार येसाजी कंक मोठ्या शर्थीने तो लढवत होते. व्हाईसरॉय फोंड्यावर अखेरचा घाव घालणार होता. फोंडा जवळजवळ हातातून गेलाच होता, पण येसाजी कंक तो निकराने लढवत होते. त्यांना मदतीची गरज होती. संभाजी महाराज येसाजींच्या मदतीला धावले. इकडे आड तिकडे विहीर अशी पोर्तुगीजांची गोची झाली. एकीकडून कंक तर दुसरीकडून स्वतः राजे. आता फोंड्यावर हल्ला करणे तर सोडाच, पण स्वतःचा जीव वाचविणे देखील मुश्किल होते. पोर्तुगीज सैन्य सैरावैरा पळू लागले. पूर्वी पोर्तुगीज आक्रमक होते, मराठे बचावले. आता डाव पालटला. आता मराठे आक्रमक झाले. मराठ्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. मराठ्यांनी जुने बेट जिंकले. त्यामुळे रागावून व्हाईसरॉयने पुन्हा मराठ्यांवर हल्ला चढवला, पण मराठ्यांनी त्यांना सळोकी पळो करून सोडले. महाराज थेट व्हाईसरॉयच्या मागे लागले. व्हाईसरॉयने भेदरून आपला घोडा खाडीच्या पाण्यात घातला. संभाजीराजांनी घोड्याला टाच मारली. घोडा पाण्यात शिरला. पाणी उडवत धावू लागला. व्हाईसरॉय होडके जवळ करण्याचा प्रयत्न करत घोडा पळवत होता. संभाजीराजे दात ओठ खाऊन त्याच्या मागे लागले. समोर पाणी वाढत होते, पण महाराजांना पर्वा नव्हती. पाणी उडवत घोडा धावत होता. व्हाईसरॉयने होडके जवळ आले, पण पाठलाग करता करता महाराजांचा घोडा कोसळला. पाण्याच्या प्रवाहात वाहू लागला. खंडोजी चिटणीसांनी ते दृश्य बघितले. महाराज वाहत आहेत. प्राणाची पर्वा न करता ते समुद्रात शिरले. आपला प्राण धोक्यात घालून त्यांनी संभाजी महाराजांचा जीव वाचवला. मराठ्यांचा पाठलाग सुरूच होता. पुढे महाराजांनी रिचोलीचा ख्रिस्ती मठ फोडला व रयतेला दिलासा दिला. मराठ्यांनी पोर्तुगीजांचा चौल तदोळ असा 40 मैलांचा प्रदेश जिंकला व त्यांना पराभूत केले. संभाजी महाराजांनी गोवा जवळजवळ जिंकतच आणले होते, पण
औरंगजेबाचा पुत्र शहाजादा शाह आलम स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी निघाला. उत्तरेच्या सपाट मुलुखात युद्ध करण्याची सवय असलेल्या मुघल सेनेने सह्याद्रीच्या डोंगराळ भागात दऱ्याखोऱ्यात हालाहाल झाले. त्यातच संभाजी महाराजांनी त्यांची रसद तोडली. मराठे अधूनमधून त्यांच्यावर हल्ले करत होते. या अचानक होणाऱ्या हल्ल्यांनी मुघल सैन्य जेरीस आले. पडता पाऊस, त्यातच होणारे हल्ले, खायला अन्न नाही, अशा परिस्थितीत अर्धे अधिक मुघल सैन्य वाटेतच गारद झाले. कसाबसा लाज राखत सह्याद्रीच्या कड्यांकडे हताशपणे बघत शाह आलम परत फिरला. काळासरशी दिवस मागे पडू लागले. दिवस धामधुमीचे होते. औरंगजेबासारखा शत्रू उरावर होता, पण सह्याद्री खंबीरपणे पाठीशी उभा होता. त्याच्या सहाय्याने शत्रूशी तोंड देता येत होते. शिवाजी महाराजांनीही याच सह्याद्रीच्या सहाय्याने अनेक कळी काळांना गर्दीस मिळवले होते. आता हातात तलवार होती आणि सह्याद्रीची ढाल होती. कधी कोणावर आले नाही असे संकट स्वराज्यावर कोसळले. चहूबाजूंनी अनेक शत्रू स्वराज्यावर हल्ला करत होते. संभाजी महाराज त्यांना सर्व सामर्थ्यानिशी तोंड देत होते. औरंगजेबाने सर्व शक्ती पणाला लावली होती. चहूबाजूंनी त्याचे सरदार हल्ला चढवत होते, पण मराठे त्यांना दाद देत नव्हते. सर्वत्र औरंगजेबाचा पराभव होत होता. औरंगजेबाने शहाबुद्दीनला रामसेजचा किल्ला जिंकायला पाठवले. विजापूरची मदत संभाजी महाराजांना मिळू नये म्हणून शहाजादा आलमला आदिलशाही सीमेवर रवाना केले. गाजीउद्दीन व शाह आलम कोकणात उतरले. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी औरंगजेबाला संभाजींविरुद्ध मदत करत होते. संभाजीराजांनी इंग्रजांना धडा शिकवला. पोर्तुगीजांना जेरीस आणले. एकाच वेळी संभाजी महाराज या सर्वांशी लढत होते. विजापूरचा आदिलशाह व कुतुबशाह संभाजीराजांना मदत करत होते, म्हणून औरंगजेबाने विजापूरला वेढा घालून आदिलशाही जिंकली. त्याचवेळी सर्जाखानशी लढता लढता सेनापती हंबरराव मोहित पडले. लष्कराची बाजू कमकुवत झाली. संभाजीराजांचा आधार गेला, पण आता दुःख करत बसायचे नव्हते. संभाजीराजांनी मालोजी घोरपडेंना सेनापतीची जबाबदारी सोपवली. रामसेजचा किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेबाने शहाबुद्दीन याला पाठवले. शहाबुद्दीनने किल्ल्याला वेढा दिला. गडावर फक्त 600 सैनिक होते, पण त्यांच्या मदतीने किल्लेदाराने अनेक दिवस किल्ला लढवला. शहाबुद्दीन जेरीस आला तेव्हा मराठ्यांचे सैन्य रामसेजच्या मदतीला आले. शहाबुद्दीन सैन्यासह पळून गेला. शहाबुद्दीनच्या पळण्याने औरंगजेब संतापला. त्याने बहादूर खानला रामसेजवर पाठवले. बहादूर खानने एक योजना आखली. एकीकडून दोराने काही सैन्यवर पाठवायचे व काही सैन्याने दरवाजा उघडून हल्ला चढवायचा. त्याप्रमाणे दोर घेऊन काही सैनिक चढले. बाकीचे सैन्य त्या दोरावर चढले, पण मराठ्यांनी त्या वरच्या सैनिकांच्या डोक्यात काठ्या मारल्या. त्या सैनिकांची डोकी फोडली. दोराला लटकलेले 200 सैन्य दरीत कोसळले. बहादूर खानचा पराभव झाला. त्याच्या या पराभवाने बादशाने कासिम खानला रामसेजवर पाठविले. बादशाने सतत 5 वर्ष रामसेजचा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केला, पण रामसेजचा किल्लेदार त्यांना शरण आला नाही. मोठ्या शर्तीने त्याने तो किल्ला लढवला. संभाजीराजांनी त्याचे कौतुक केले. एकीकडे संभाजी महाराज औरंगजेबाशी लढत होते, तर दुसरीकडे आपलेच लोक फितुरी करत होते. औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या गोटातील काही लोकांना फितूर करून घेतले. संभाजी महाराजांनीही औरंगजेबाचे काही सरदार फोडले होते. संभाजी महाराजांच्या उराशी गणोजी शिर्के नाग बनून बसला होता. गणोजी शिर्के संभाजी राजांचा मेहुणा व येसुबाईचा भाऊ होता. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर गणोजी शिर्के याने वतनासाठी हट्ट धरला. शिवाजी महाराजांनी वतन देण्याची पद्धत बंद केल्याने संभाजी महाराजांनी त्याची मागणी अमान्य केली. त्यामुळे गणोजी शिर्के नाराज झाला. या घरभेद्या शिर्क्याने क्षुल्लक वतनासाठी संभाजी राजावर डूख धरला. संधीची तो वाट पाहत होता. पन्हाळगडावरून संभाजी महाराज निघाले असताना त्यांचा मुक्काम वाटेत संगमेश्वर येथे पडला. सोबत कवी कुलेश होता. गणोजी शिर्क्यांना ही बातमी कोल्हापूरला बादशाहच्या सरदार मुकबर खानला दिली आणि घात झाला. खान खुश झाला. हातातील सोन्याचे कडे त्याने शिर्क्याच्या अंगावर फेकले. बादशाहला सांगून मोठी जहागिरी देतो असे आश्वासन दिले. वाऱ्याच्या वेगाने मुकब्बर खान व इखलास खान आपली फौज घेऊन संगमेश्वराकडे निघाले. सह्याद्रीच्या रानवाटा ज्या कुणालाच माहीत नव्हत्या, त्या गणोजी शिर्क्याने खानाला अलगद दाखवल्या. संभाजी महाराजांच्या हेरांना ही बातमी लागली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. संगमेश्वरला वेढा पडला होता. राजांचा बिनधास्त स्वभाव व मुत्सद्दीपणाचा अभाव या गोष्टींनी घात केला. शिवाजी महाराजांनी लाचार आणि विश्वासघातकी मराठ्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवून वेळीच त्यांचा बंदोबस्त केला होता. संभाजी राजांना ती दूरदृष्टी नव्हती. सोबत मराठी फौज नसतानाही संभाजी महाराज लढण्याच्या आवेशाने वाड्यातून बाहेर आले.
हातात तलवार व सोबतीला 300-400 जान कुर्बान मराठे होते. समोरून दिन दिन असा आवाज करत हजारो पठाण येत होते, तर 200-300 मराठे हर हर महादेव ची घोषणा करत मुघल सैन्यावर तुटून पडले. छत्रपतींचा हा वेडेपणा प्रतापराव गुजरांची आठवण करून देणारा होता. शत्रूंशी गमिनी काव्याने लढायला हवे हा थोरल्या महाराजांचा मंत्र शंभूराजे येथे विसरले. या एवढ्याशा चुकीने मराठी दौलतीचे अतोनात नुकसान झाले. प्राण तळहातावर घेऊन मोजके मराठे महाराजांचा जीव वाचवण्यासाठी लढत होते, पण मराठ्यांची संख्या कमी होती. टिकाव लागणे शक्यच नव्हते. संभाजी महाराजांनी रुद्रावतार धारण केला. दिसेल त्याला आडवे करत ते त्वेषाने तलवार चालवत होते. सेनापती मालोजी मोठ्या त्वेषाने लढत होते, पण लढताना अचानक वार होऊन मालोजी कोसळले. सेनापती मालोजी धारातीर्थ पडले. संभाजी महाराजांनी एक वार मागे वळून बघितले. डोळ्यात अश्रू चमकले, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती. होती ती त्या बलिदानाचे सामर्थ्य सार्थक करण्याची. मराठ्यांची संख्या कमी होत होती. महाराज लढत होते. आता समोरची वाट दिसत होती. महाराजांनी त्या दिशेने घोडा फेकला, पण तोच मुघल सैनिकांचा त्यांना वेढा पडला. महाराज कैद झाले. स्वराज्याचे छत्रपती कैद झाले. कवी कुलेश लढता लढता जखमी झाला व तोही कैद झाला. संभाजी महाराजांना व कुलेशांना बहादूरगडावर आणण्यात आले. तेथे कैद्यांचे कपडे काढून त्यांची धिंड काढण्यात आली. खुद्द औरंगजेब महाराजांना भेटायला आला. त्याने संभाजी महाराजांना स्वराज्याच्या खजिन्याविषयी व आपल्या फितूर सरदारांविषयी प्रश्न विचारले. स्वराज्याचा खजिना? शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केले होते. त्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. आणि फितुरी? आश्रयाला आलेल्यांच्या गळ्याला नख लावणे छत्रपतींच्या रक्तात नव्हते. मोडेन पण वाकणार नाही ही मराठी बाणा संभाजी महाराज विसरले नाही. त्यांनी बादशाच्या प्रश्नाचे काही एक उत्तर दिले नाही. संभाजी महाराजांची विलक्षण तेजाने चमकणारे डोळे, त्यांचा तो बाणेदारपणा, ते शौर्य, ते धैर्य, ते तेज पाहून औरंगजेब दिपून गेला. त्यावेळी त्याला आठवला तो कुस्तीच्या भरफडात आमच्या लायकीचा मल्ल आपल्या पदरी नाही असे म्हणणारा तो 9 वर्षाचा संभाजी. आणि आता औरंगजेब हताश झाला. त्याला वाटले की संभाजी आपल्या प्राणाची भीक मागत आपल्याकडे शरण येईल. औरंगजेबाने संभाजीला जिंकले होते, पण हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींना जिंकणे त्याला कधीच जमले नाही. हा पराभव त्याला सलत असावा. औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या दिशेने फरमान काढले. अत्यंत अमानुष शिक्षा त्याने संभाजी महाराजांना फरमावली. शिक्षेचा अंमल सुरू झाला. संभाजी महाराज व कवी कुलेश यांना कैद केल्यानंतर सलग 40 दिवस त्यांचे हालाहाल केले गेले. अत्यंत अमानुषपणे संभाजी महाराजांचे डोळे काढण्यात आले, जीभ काढण्यात आली, कानात शिसे ओतले, उभे अंग सोलून त्यावर मिठाचे पाणी टाकले. संभाजी महाराजांना कैद केल्यापासून सलग 40 दिवस हालाहाल करून मारण्यात आले. पण हा सिंहाचा छावा त्या भयानक मृत्यूला धीरोदात्तपणे समोर गेला. शेवटी संभाजी महाराजांनी तुळापूर वडू येथे आपला अंतिम श्वास घेतला. राजकारण धुरंधर, मुत्सदी, धाडसी आणि दूरदृष्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुशीत शंभूराजे ताऊन सुलाखून निघाले होते. जिजाऊंनी त्यांना उत्कृष्ट शिक्षण देऊन त्यांच्यावर योग्य संस्कार केले होते. थोरल्या महाराजांपेक्षाही तेजस्वी व राजबिंडे व्यक्तिमत्व लाभलेल्या शंभूराजांच्या अंगात हत्तीचे बळ होते. सेनापती आणि फौजेचा त्यांच्यावर विश्वास होता. पराक्रमाच्या बाबत शंभूराजे महाराजांपेक्षाही काकणभर सरस होते. अतिशय वेगाने लष्करी हालचाली करून त्यांनी स्वराज्याच्या शत्रूंना सळो की पळो करून सोडले. संभाजी आला म्हटले की मोगल, विजापूरकर, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फिरंगे, सिद्धी हे शत्रू चळापळा कापत. स्वराज्याचा छत्रपती म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना अवघी 9 वर्षे राज्यकारभारासाठी मिळाली. परंतु या अल्पावधीत त्यांनी स्वराज्याची घडी नीट बसवली. मोगली प्रदेशात दूरवर छापे घालून स्वराज्याचा खजिना समृद्ध केला. त्यांची ही छोटीशी कारकीर्द म्हणजे लढायांचा इतिहास आहे. प्रत्येक मोहिमेचे नेतृत्व ते स्वतः करत आणि थोड्या सैन्यानिशी ते शत्रूच्या बलाढ्य सैन्यावर निधड्या छातीने चालून जात. दोन्ही हातात तलवारी घेऊन विजेच्या चपळाईने लढणारा हा राजा म्हणजे शत्रूसाठी मृत्यूचे थैमान असे. अत्यंत धाडसी आणि पराक्रमी राजा म्हणून संभाजीराजे यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. दुर्दैवाने थोरल्या महाराजांसारखी माणसांची पारख करण्याचा गुण शंभूराजांच्या व्यक्तिमत्वात नव्हता. आपल्या आसपास स्वकीय आणि परकीय शत्रू टपून बसलेला आहे हे माहीत असूनही त्यांचा धाडसी स्वभाव व फाजील आत्मविश्वास त्यांना नडला.
त्यांना माणसे ओळखता आली नाहीत, म्हणूनच घात झाला. मराठी दौलतीचे अपरिमित नुकसान झाले. त्यांच्या अकाली जाण्याने इतिहासाचा प्रवाह बदलला. शंभूराजे गेले, पण तरीही 300 वर्षानंतर आजही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून ती सिंहगर्जना घुमते आहे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था.